रात्री झोप लागत नाहीये, वारंवार जाग येते किंवा सकाळी उठल्यावर सुद्धा थकवा जाणवतोय, हे तुमच्यासोबतही होतंय का? तर यामागे फक्त तणाव किंवा मोबाईल नाहीये बरं. हवामान बदल सुद्धा एक मोठं कारण असू शकतं. होय, एका नव्या आंतरराष्ट्रीय अहवालानुसार हवामान बदलामुळे वाढणाऱ्या रात्रीच्या उष्णतेचा थेट परिणाम तुमच्या आमच्या म्हणजे भारतीयांच्या झोपेवर होतोय. इतकंच नाही तर या बाबतीत भारत हा जगातला सर्वाधिक प्रभावित देश म्हणजे हॉटस्पॉट बनतोय. नेमका हा आंतरराष्ट्रीय अहवाल काय सांगतो? झोप आणि तापमान यांचा संबंध काय आहे आणि याचा तुमच्या आमच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो, हेच समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी कोमल, आपण पाहताय सकाळ. सुरुवातीला आपण समजून घेऊयात की हा अहवाल नेमका कोणी केलाय आणि हा अहवाल नेमका काय सांगतो. तर हवामान बदलाचा विपरीत परिणाम हा भारतीयांच्या झोपेवर देखील होऊ लागलाय आणि याबाबत भारत एक जागतिक हॉटस्पॉट बनत असल्याचं क्लायमेट सेंट्रल या संस्थेच्या अहवालातून उघड झालंय. क्लायमेट सेंट्रल ही खरं तर संस्था जगभरातील शहरांचा अभ्यास करून त्यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला. या अभ्यासात त्यांनी भारतातल्या 107 शहरांचा समावेश केला आणि तिथल्या नागरिकांच्या झोपेवरती त्यांनी अभ्यास केलाय. आता झोप कमी झाल्यामुळे काय होतं, त्याचा व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम आणि तोही विपरीत परिणाम होत असल्याचा हा अहवाल सांगतो. म्हणजे भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमधले लोक हे दरवर्षी 78 ते 91 तास झोप गमावतायत. आणि कशामुळे? तर केवळ हवामान बदलामुळे. आणि या हवामान बदलामुळे गमावलेल्या 8 ते 9 तासांच्या झोपेचा यात समावेश आहे. जागतिक पातळीवर 2020 ते 2025 हा 5-6 वर्षांचा कालावधी घेतला तर रात्रीच्या उष्णतेमुळे व्यक्तीनं दरवर्षी सरासरी सुमारे 56 तासांची झोप गमावली आहे. या अहवालानुसार रात्रीचं वाढतं तापमान हे भारतीयांचं झोप कमी करत आहे. जागतिक स्तरावर एका व्यक्तीची दरवर्षी सरासरी 56 तासांची झोप कमी होते, पण भारतात ही परिस्थिती अधिक गंभीर आहे. आता भारत का ठरतोय हॉटस्पॉट, तर तेही सांगते. भारतात अनेक राज्यांमध्ये आधीच उन्हाळ्यातलं तापमान जास्त असतं, त्यात हवामान बदलामुळे रात्रीचं तापमान सुद्धा वाढतं आणि मग रात्री शरीराचं तापमान हे नैसर्गिकरित्या कमी झालं तरच आपल्याला गाढ झोप लागते. पण वातावरणच उष्ण असेल तर शरीराला थंड होण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागतो आणि मग परिणामी आपल्याला झोप उशिरा लागते, वारंवार जाग येते आणि मग झोपेची जी गुणवत्ता आहे ती खालावते. आता आपण कुठल्या राज्यांवरती म्हणजे कोणत्या राज्यांवर जास्त परिणाम होतो, तर अहवालानुसार तमिळनाडूतील नागरिकांची दरवर्षी सुमारे 93 तासांची झोप ही कमी होते. म्हणजे ही वार्षिक झोप मी तुम्हाला सांगते. चेन्नई, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता या शहरांमध्ये सुद्धा झोपेचं नुकसान तिथल्या नागरिकांमध्ये होणारं लक्षणीय आहे. महाराष्ट्रातल्या नागरिकांची जर आपण वार्षिक सरासरी झोप सांगायची झाली तर ती 76 तासांहून अधिक आहे, जी झोप कमी होत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. उत्तर प्रदेशातल्या नागरिकांना सुद्धा याचा मोठा फटका बसतोय आणि स्थानिकांची जर तिथल्या स्थानिकांची झोप सांगायची झाली म्हणजे उत्तर प्रदेशातल्या नागरिकांची झोप ही वार्षिक 69 तासांनी घटली आहे. आता यातील काही तासांचं नुकसान हे थेट हवामान बदलामुळे वाढलेल्या उष्णतेशी संबंधित असल्याचं सुद्धा संशोधकांनी स्पष्ट केलंय. म्हणजे जगातील 1338 प्रमुख शहरांमध्ये 70 दशकाच्या सुरुवातीपासून हवामान बदलाशी संबंधित तापमान वाढीमुळे होणाऱ्या झोपेच्या नुकसानाचं प्रमाण हे आता दुप्पट झालंय. म्हणजे किमान सांगते मी, ते दुप्पट झालंय. तर याविषयी खरं तर संशोधकांसोबत ज्या वेळेस आपण खरं तर संशोधकांकडून माहिती घेतली त्यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काय आहे की उत्तम आरोग्यासाठी प्रौढांना रात्री 7 ते 9 तासांच्या झोपेची गरज असते, पण रात्रीच्या तापमानातील वाढ झाली असेल तर ती मानवी झोपेला हानी पोहोचवते आणि मग तिथे आपल्याला झोप उशिरा लागते आणि मग याचा मोठा परिणाम हा कमी उत्पन्न असलेल्या देशांमधल्या नागरिक, वृद्ध आणि महिलांवर दिसून येतो. आता हे कुठल्या संशोधकांनी म्हटलंय, तर त्यांचं नाव आहे डॉक्टर कोर्टनी हॉवर्ड, ज्या ग्लोबल क्लायमेट अँड हेल्थ अलायन्स आणि कॅनेडियन मेडिकल असोसिएशनच्या रिसर्चर म्हणजेच संशोधक आहेत. आता त्यांनी ही माहिती दिल्यानंतर इतर डॉक्टर आहेत त्यांच्या मते सुद्धा हेच आहे की एका प्रौढ व्यक्तीला दररोज 7 ते 9 तासांची झोप आवश्यक असते. पण मी जसा आपल्या या व्हिडिओचा विषयच आहे की आपली झोप कमी होते हवामान बदलामुळे, पण मग या कमी होणाऱ्या झोपेचे परिणाम किती गंभीर आहेत तेही समजून घेतलं पाहिजे. आपली झोप आहे ती 7 तासांपेक्षा कमी असेल तर आपल्याला काय होऊ शकतं, तर सगळ्यात पहिला म्हणजे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
दुसरं म्हणजे मधुमेहाचा म्हणजे डायबिटीस आपल्याला होऊ शकतो. तिसरं म्हणजे ओबेसिटी, वजन वाढू शकतं. चौथं कारण म्हणजे इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते आणि कमी होते. पाचवं म्हणजे मेंटल हेल्थ म्हणजे काय तर मानसिक तणाव आणि नैराश्य वाढू शकतं म्हणजे डिप्रेशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण खरं तर कामासाठी जगत असतो, पोटासाठी काम करतो, पण त्या कामातली एकाग्रताच आपली झोप पूर्ण झाली नसेल तर कामात सुद्धा मन लागत नाही आणि आपली कामातली एकाग्रता कमी होते आणि मग आपल्या होणाऱ्या चुका वाढण्याची शक्यता असते. कधी आपला अपघातही होऊ शकतो. मग ह्या सगळ्या संभाव्य शक्यता आहेत ज्या खरं तर आपली झोप कमी झाल्यामुळे होऊ शकतात आणि दीर्घकाळात सांगायचं झालं तर अकाली मृत्यूचाही धोका वाढू शकतो. त्यामुळे रात्रीची उष्णता इतकी धोकादायक का तर तेही समजून घ्यायचं झालं तर आपलं शरीर हे झोपेच्या वेळी स्वतःचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करतं. पण जर बाहेरचं तापमान खूप जास्त असेल तर शरीराला ते शक्य होत नाही आणि म्हणूनच मग आपल्याला रात्री वारंवार जाग येते, गाढ झोप लागत नाही आणि मग सकाळी उठल्यानंतरही आपली झोप पूर्ण झालेली नसते किंवा आपली झोपेची गुणवत्ता चांगली नसते. आपली चांगली झोप झाली नसेल तर आपला जो थकवा आहे तो कायम राहतो आणि आपल्याला तो थकवा दुसऱ्या दिवशीही जाणवतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते हवामान बदलामुळे होणारा हा परिणाम पुढील काही वर्षात आणखी वाढू शकतो. आता यावर उपाय काय करायचा तर हवामान बदल हा मोठा जागतिक प्रश्न असला तरी काही गोष्टी या तुमच्या आमच्या हातात आहेत ज्या आपण करू शकतो, ज्याचा झोपेवर होणारा परिणाम आहे तो कमी करता येऊ शकतो. उदाहरणार्थ काय तर झोपण्यापूर्वी खोली शक्य तितकी थंड ठेवावी, हलके आणि सैल कपडे वापरावेत, रात्री पुरेसं पाणी प्यावं, झोपण्यापूर्वी किमान अर्धा एक तास आपण मोबाईलचा आणि स्क्रीनचा वापर कमी करावा. शक्य असल्यास घरात नैसर्गिक वायुविजन म्हणजे नैसर्गिकरित्या हवा कशी खेळती राहील याचं आपण एक नियोजन करावं आणि मग याचा परिणाम आपल्याला काहीसा सकारात्मक पाहायला मिळू शकतो. हवामान बदल म्हणजे आपल्यापैकी अनेकांना वाटत असेल की फक्त वाढतं तापमान आहे किंवा पूर आहे किंवा दुष्काळ आहे, तर असं नाही. तर तो आपल्या म्हणजे तुमच्या आमच्या जीवनावर, दैनंदिन जीवनावर, झोपेवर, आरोग्यावर शांतपणे परिणाम करतो. आज झोपेचे काही तास कमी होत असतील पण भविष्यात त्याची किंमत आपल्या आरोग्याला मोजावी लागू शकते. त्यामुळे तुम्हालाही हल्ली रात्री झोपेचा त्रास जाणवतोय का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी सकाळचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.